शिवसेनेमध्ये तुंबळ हाणामारी, पैसे वाटपाच्या कारणावरून दोन पक्ष आपसातच भिडले। पोलिसांकडून वातावरण शांत करत असतानाचे प्रयत्न सुरू, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यावर सुद्धा धक्काबुक्की करण्याचे व्हिडिओ व्हायरल। हिंगोली शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिंदे शिवसेनेचे उमेदवार नाना नाईक व भाजपचे उमेदवार कैलास शहाणे यांच्यात निवडणूक मुद्द्यावरून वाद झाला। वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। त्यानंतर घटनेची पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी मोठा ताफा येऊन दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते। मात्र या बाचाबाचीमध्येच सचिन डहाळे नावाच्या कार्यकर्त्याकडून पोलिसांवरही हात उगारण्याचे प्रकार झाले। या प्रकरणी सचिन डहाळे यास हिंगोली शहर पोलिसांनी ताब्यात घेतले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांकडून प्रभाग क्रमांक 3 मध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला। तसेच दोन्ही उमेदवारांना पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले। यामध्ये प्रभाग क्रमांक 3 चे उमेदवार शिंदे शिवसेनाचे नाना नाईक व बीजेपीचे उमेदवार कैलास शहाणे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। घडलेल्या घटनेमागे पैशाच्या वाटपावरून वाद झाल्याचे स्थानिक नागरिकांमध्ये कुजबूज ऐकण्यात आली। यामध्ये कितपत तथ्य आहे हे आता पोलीस तपासाअंती समजणार।